हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशात मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण आज आलेलो आहे गंगेवरती, गंगेला भेट द्यायला. तर बघा, आपण सर्वात पहिला आलो आहे इथं सद्गुरू मोरे बाबा आहे ना, दिंडोरी प्रणित स्वामी समर्थांचं मंदिर आहे इथं. आणि हे बघा, हे औदुंबर. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. स्वामी समर्थाय नमः. हे औदुंबराचं झाड बघा. आणि हे बघा, आता हे स्वामी समर्थांचं मंदिर. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. गुरुदत्त दिगंबराय नमः. नवनाथ महाराजाय नमः. मित्रांनो, गंगेवरती जे भाविक येतात ना, बाहेर गावचे वगैरे, तर त्यांना पाण्याची पिण्याची सोय नगरपालिकेने, महानगरपालिकेने केली बघा. नाही माहीत, 24 तास पाणी राहते इथं. 24 तास पाणी असतं इथं. भाविकांना पाण्याची पिण्याची सोय. गंगेवरती आहे ना, जडीबुटी आहे ना, जडीबुटींचे खूप दुकानं असतात. ते बघा, बाबा खायला असतो बाबा. हे बघा, अनेक प्रकारचे ना जडीबुटी असतात बघा. गंगेवरती खूप दुर्मिळ जडीबुटी असतात आणि खूप औषधी असतात, जे आपल्याला काही माहीत नाही राहत. आणि ही गंगेवरची खाऊ गल्ली. हे बघा, गंगेवरती आता कशी दुपार झालेली आहे. आता दुपारच्या जवळजवळ 1 वाजलेला आहे, त्यामुळे इतकी गर्दी नाही. संध्याकाळी खूप गर्दी राहते. ते बघा, खाऊ गल्ली बघा ही. आणि मित्रांनो, हा बघा स्तंभ. बघा, जुन्या काळातला एकदम भव्य दिव्य स्तंभ आहे बघा. गंगेवरती भाजीपाल्यांचे दुकानं भरपूर असतात बघा. हे बघा, हरभऱ्याचं सीझन आहे ना, थंडीचे दिवस हरभऱ्याचं सीझन आहे. हरभरे बघा भरपूर आलेले बघा. हे बघा, हरभऱ्याचे दाणे, गाजरं, भरपूर भाजीपाला आहे बघा. ताजा सर्व प्रकारच्या भाज्या आहे बघा. आणि सेपरेट लिंबांचं दुकान बघा. खूप मोठं लिंबू आहे बघा. सगळे हे पळपट, लाटणे, चौरंग, आणि बघा हे शिकलकरांची दुकानं बघा. अनेक प्रकारचे व्यवसाय गंगेवर राहतात, अनेक प्रकारचे. हे बघा,
आणि बघा हे जुने पाटी, शिबले, बघा झाडू, अशा प्रकारचे गंगेवर अनेक प्रकारचे व्यावसायिक राहतात. बघा आता हे कुंकू वगैरे बघा, हे नारळ कुंकूचे असतच. आणि गंगेवरती अनेक प्रकारचे मंदिर आहे, छोटे छोटे मंदिरं, मोठे मंदिरं. त्यापैकी हे जय श्रीराम, विष्णू भगवान. शनी महाराज, शनिदेवाय नमः. न्हावी लोकांचे व्यवसाय बघा गंगेवरती, लाईनशीर दुकान आहे बघा सर्व. हे बघा दीपमाला किती छान आहे बघा एकदम. गंगेवरती अनेक प्रकारचे मंदिर आहे, छोटे मोठे. हे बघा मोठी मंदिर आहे, हे नारो शंकरचं मंदिर आहे. हा सर्व गंगेचा परिसर बघा. गंगेला काय पाणी जरा कमी सोडलेलं आहे, त्यामुळं थोडं वाहतं पाणी नाही आहे. जसं वाहतं पाणी सोडलं जातं तसं एकदम छान वाटतं एकदम परिसर. हे बघा अनेक मंदिर आहे बघा, तिकडे पण बघा अनेक मंदिर आहे. हे बघा खूप जुन्या काळातले मंदिर आहे बघा, त्यांची आता डागडुगी चालू आहे. हे बघा खूप जुने मंदिर आहे बघा, त्यांची आता डागडुजी चालू आहे जरा आता सगळीकडे. कुंभमेळ्यामुळे ना, सिंहस्थामुळं अनेक मंदिरांची डागडुगी चालू आहे. गंगेवर आल्यानंतर मित्रांनो खूप पवित्र वाटतं, एकदम मस्त वाटतं. खूप जुने इमारती, जुने मंदिरं हे बघा. सर्व जुन्या नाशिकचा परिसर हा, म्हणजे गंगेच्या कडेचा परिसर हा जुना. हे बघा अनेक मंदिरांची अशी कामं चालू आहे सिंहस्थाच्या निमित्ताने. हा संपूर्ण गंगेचा परिसर आहे आणि इथं आल्यावर आता पवित्र वाटतं, एकदम छान वाटतं मस्त. म्हणजे सर्व ताणतणाव निघून जातात गंगेवर आल्यानंतर. असे अनेक मंदिर आहे बघा. हे सद्गुरू ढगे महाराज समाधी मंदिर आहे बघा. इथं ढगे महाराजांची इथं समाधी आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. हे बघा ते ढगे महाराज आहे आणि त्यांचं हे समाधी मंदिर आहे. अनेक मंदिर आहे इथं, अनेक मंदिर आहे. आता इथं हे जे दिसतं ना, हे यशवंत महाराजांचं मंदिर आहे. हे बघा हे जे आहे ना, हे सद्गुरू गजानन महाराज गुप्ते समाधी मंदिर आहे. परत सद्गुरू दादासाहेब चिटणीस समाधी मंदिर आहे आणि सद्गुरू भाईनाथ महाराज कारखानी समाधी मंदिर आहे. अशी 3 समाधी मंदिर आहे बघा इथं या मंदिरामध्ये. दादासाहेब चिटणीसांची समाधी मंदिर आहे.
हे गजानन महाराज गुप्तेंचं समाधी मंदिर आहे. आणि हे बघा, हे एक समाधी मंदिर आहे. छान. सर्व समाधी स्थळ आहे, एकाच ठिकाणी 3 आहे. हा प्रसाद आजीने दिला. प्रसाद मिळाला आपल्याला. मित्रांनो, हे जे समाधी स्थळ आहे ना, हे आपले शिवाजी महाराज भोसले ना, त्यांच्या पत्नी काशीबाई यांचं समाधी स्थळ आहे. त्यांचं स्मारक हे बघा, स्मारक आहे त्यांचं. आपल्याला बरीच माहिती नसते, फक्त आपण बघतो, पण तिला असं काही बऱ्याच ठिकाणी ना असं माहिती दिलेली नाही आहे. त्यामुळे आपल्याला ते लक्षात नाही की नेमकं काय आहे. कधी कधी त्यामुळे आपलं चुकीचं असू शकतं. पण माझ्या माहितीप्रमाणे ना, हे राणी काशीबाई साहेब भोसले ना, त्यांचं हे समाधी स्थळ आहे, म्हणजे स्मारक आहे. बघा ना, गंगेच्या कडेचा परिसर बघा किती छान आहे बघा. सर्व ऐतिहासिक आहे. आपल्याला बरेच माहिती नाही आपल्याला. असे मंदिर आहे छोटे छोटे, त्यांची आपल्याला माहिती नाही आहे. हे आहे, हे यशवंत महाराजांचं समाधी स्थळ आहे बहुतेक. हे मित्रांनो, हे आहे श्री यशवंतराव महाराज देव मामलेदार यांचं समाधी मंदिर आहे. हे बघा, हे आहे समाधी स्थळ यशवंत महाराजांचं देव मामलेदार. असे अनेक समाधी स्थळ आहे. हा सर्व गंगेचा परिसर आहे. दुपारची वेळ असल्यामुळं गर्दी खूप कमी आहे. पण सकाळी आणि संध्याकाळी तर खूप गर्दी असते इथं. तेव्हा इथे दुतोंड्या मारुती बघा. आणि हे जे ठिकाण आहे ना, दुतोंड्या मारुतींचं, त्याची तुम्हाला माहिती देतो मी. मित्रांनो, हे जे दुतोंड्या मारुती आहे ना, तिथं ज्यावेळेस पूर येतो ना, गंगेला पूर, ज्यावेळेस त्याच्या छातीला पाणी लागतं ना, त्यावेळेस मोठा पूर आला असं समजलं जातं. अशी ख्याती ना, अशी ते. आणि बघा मित्रांनो, आता हा आहे रामकुंडाचा परिसर. तर रामकुंडाला आहे ना, पाणी आता खूप कमी म्हणजे जवळजवळ पूर्ण बंद केलेलं आहे, कारण कामं चालू आहे. आणि कामं चालू असल्यामुळे ना, पाणी अगदी कमी, म्हणजे जवळजवळ पूर्ण बंद केलेलं आहे. त्यामुळं हे पूर्ण हा तलाव आहे ना, हा पूर्ण बंद पडलेला आहे बघा. नाही तर इथं बोटिंग चालू राहतं बघा. या बोटी या त्या बोटी आहे, हे बोटिंग चालू राहतं. पण पाणी काहीच नसल्यामुळं ते बंद पडलेलं. आणि ते जे समोर दिसतं ना, ते तिकडं कोपऱ्यामध्ये, ते एकमुखी दत्त मंदिर आहे. एकमुखी दत्त मंदिर. हा सर्व गंगेचा. आणि तो व्हिक्टोरिया पूल येतो, इंग्रजांच्या काळात बांधलेला. 100 वर्षापेक्षा जास्त दिवस झाले त्याला. आणि बघा, हे गंगेवरचा परिसर बघा. हे सर्व खाऊ गल्ली बघा. आता हे लहान मुलांसाठी पाणी वगैरे, हे थंड होण्यासाठी बघा. हे सर्व सरबत वगैरे, असे अनेक दुकाने गंगेवरच्या परिसरात. संध्याकाळच्या वेळेस खूप गर्दी असते इथं. तर असे अनेक मंदिरे जुने. खेळण्यांची दुकाने बघा. हे खाण्यापिण्याची अनेक दुकानं असतात.
तर मित्रांनो हा जो परिसर आहे हा रामकुंडाचा परिसर आहे. हा सर्व रामकुंडाचा परिसर आहे बघा. शियास्तामुळे ना रामकुंडाचं सुद्धा आधुनिकीकरण चालू आहे. त्यामुळे बघा हे कामं चालू आहे बघा. सर्व कामं चालू आहे तिकडे. शियास्तामुळे सर्व आधुनिकीकरण चालू आहे इथं रामकुंडाचं. मित्रांनो बघा इथं लांब लांबून येणार लोक दाव्याच्या कार्यक्रमासाठी इथे येत राहतात बघा. हा संपूर्ण इथं दाव्याचे कार्यक्रम होतात. इथं सकाळी खूप गर्दी असते इथं. हे सर्व दाव्याचे कार्यक्रम केले जातात. दाव्याच्या दिवसाचे जे धार्मिक कार्यक्रम असतात ना ते इथं सर्व केले जातात. समोर गंगेचा परिसर बघा. आणि पाणी खूप कमी सोडलेलं आहे. त्यामुळं जरा नाही तर पाणी सोडलेलं असलं तर खूप छान वाटतं इथं. मस्त वाटतं. मित्रांनो नाशिकचं वैभव हे रामकुंड बघा. हा रामकुंडाचा एरिया. सॉरी. संपूर्ण रामकुंडाचा परिसर बघा. हा रामकुंडाचा परिसर संपूर्ण रामकुंडाचा परिसर. हे सर्वात जुनं गोदावरी मातेचं मंदिर. ते 12 वर्षातून एकदाच त्याचा दरवाजे उघडले जातात. हे बघा. हे बघा हा संपूर्ण रामकुंडाचा परिसर आहे. संपूर्ण रामकुंडाचा परिसर. गोदा तीर्थ नेण्यासाठी हे बाटलेला असतात. यात गोधेचं पाणी नेलं जातं, गंगेचं पाणी नेलं जातं. असे अनेक छोटी छोटी मंदिरं बघा. त्यागेश्वर महादेव हे त्यागेश्वर महादेव. ओम नमः शिवाय. आणि मित्रांनो हे जे आहे ना गोदावरी मंदिर आहे बघा. हे दुकानांनी पूर्ण विळखा घातलेला. हे हे कर्पुरेश्वर महादेव मंदिर आहे. हे कर्पुरेश्वर महादेव मंदिर आहे. हे आहे कर्पुरेश्वर महादेव मंदिर. ओम नमः शिवाय. आणि मित्रांनो हे आहे गोदावरी मंदिर बघा. हे गोदावरी मंदिर आहे बघा. हे बघा. हे सिंहस्थ गौतमी गंगा गोदावरी मंदिर. आणि हे जे मंदिर आहे ना हे बघा 12 साल के बाद खुलतं आहे. दर 12 वर्षांनी एकदाच उघडलं जातं असं हे गोदावरी मंदिर. ते बघा मंदिर बंद आहे बघा. ते दरवाजाला कुलूप आहे. 12 वर्षांनीच एकदा उघडलं जातं. ते हे गोदावरी मंदिर. गोदावरी माता
मी ना हिला फोन केला होता कल्पनाला, मला फोन करायला. माझा फोन खराब झाला ना, फोन नाही माझ्याकडे 8 दिवसापासून. ओम नमः शिवाय. हे 2-3 शिव मंदिर खूप आहे, खूप अनेक मंदिर आहे बघा, अनेक मंदिर आहे बघा, अनेक मंदिर आहे. हा संपूर्ण रामकुंडाचा परिसर आहे, अनेक मंदिर आहे बघा, खूप जुनी जुनी झाडे बघा हे. आणि आता हा बघा हे रामकुंड. हे बघा मित्रांनो कसं पाणी वाहत आहे बघा. जय गंगे. संपूर्ण रामकुंडाचा परिसर आहे. पाणी खूप कमी आहे इथे, इथपर्यंत पाणी असतं फार. पाणी असलं भारी वाटतं एकदम. प्राचीन अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिर. अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिर. पाणी चालू असतं याच्यामधून, पाणी येत राहतं, पण आता हे कामांमुळं बंद केलेलं आहे. सर्व आता कामं चालू आहे आणि सिंहस्थाच्या अगोदर हे सर्व कामं पूर्ण होतील. त्यामुळे सर्व कामं चालू आहे आणि सफाई महापालिकेचे लोकसुद्धा सफाई करण्यासाठी ना रात्रंदिवस असतात इथं. असा आहे रामकुंडाचा हा परिसर आणि सिंहस्थामुळं हे असे कामं चालू आहे बघा. हे वस्त्रांतर ग्रह होतं तिकडं पुढं, ते पाडलं ना, आता नवीन बनतंय काहीतरी. तर मित्रांनो बघा, हा असा आहे गंगेचा परिसर. अशी अनेक जुनी मंदिर आहे बघा. आणि मित्रांनो आता हे आहे दुतोंड्या मारुती बघा. म्हणजे दोन्ही बाजूला तोंड आहे, मागं पण तोंड आहे आणि पुढं पण तोंड आहे, म्हणून तुला दुतोंड्या मारुती म्हणलं जातं. आणि ह्या मारुतीचं वैशिष्ट्य असं आहे, जस्ट पूर येतो ना गंगेला, महापूर, तर बरोबर ते दुतोंड्या मारुती बुडाला जातं. ज्यावेळेस पूर्ण दुतोंड्या मारुती पूर्ण बुडाला जातो ना, तर सगळीकडे पाणीच पाणी राहतं. असं हे नाशिकचं वैभव. जय श्री राम जी, लक्ष्मण जी, सीता माता है नमः श्री राम भक्त वीर हनुमान. हे आहे नाशिकचं वैभव, दुतोंड्या मारुती.
आणि बघा हे मागचं मुख होतं ना, आता हे दुसरं मुख बघा. आता हे ते पूर्वेचं होतं मुख आणि हे पश्चिमेचं मुख आहे बघा. हे अशी आमच्या आहे हे दुतोंड्या मारुती. जय श्रीराम. आणि मित्रांनो बघा आता रामकुंडावरचं फळ बाजार. एकदम ताजी ताजी फळं असतात बघा. ताई कुठं राहिली? तर असे अनेक जुने मंदिर आहे बघा. ज्यांची माहिती नाही त्यांचं काहीतरी माहिती बोर्ड लावले पाहिजे म्हणजे लक्षात येतं ते. हा संपूर्ण रामकुंडाचा आणि गंगेचा परिसर. तर मित्रांनो हा गंगेचा परिसर आणि रामकुंडाचा परिसर याची माहिती देण्याचा हा थोडासा प्रयत्न. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.